मित्रांनो, जय शिवराय. आणि पुसेगावच्या मैदानात आहे आपण. थंडीचा माहोल आहे आणि 3 मातब्बर म्हटलं तर चालेल, कारण की चिमण्याचे मालक, राजाचे मालक आणि या दोघांचं बी नेतृत्व करणारं नेतृत्व म्हणजे दाजी आमचे. दाजी नमस्कार. नमस्ते शेठ नमस्कार. नमस्ते नमस्ते. काय सांगाल पुसेगावच्या मैदानाविषयी? तुम्हाला तर अनुभव आहे चांगला तगडा. नाही, पुशेगावचं मैदान म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मानाचं मैदान. फाट्या वगैरे बघितल्या? हो, फाट्या वगैरे पाहिल्या, छान केलेल्या आहेत फाट्या. नियोजन तर तगडाच असतं दरवर्षी. ह्याही वर्षी खूप सुंदर नियोजन केलेले. तुम्ही कधी आले? मी आत्ता एक 15-20 मिनटं झालं आलो. कसं नियोजन आहे? चांगलं आहे. आता काय सगळ्यांच्याच पैरे उघडे झालेले आहेत. साईन चिमण्या गाडी पाळणार आहे आपली. साई आणि चिमण्या कितव्या गटात, कितव्या तासावर? आता आपले ते मला वाटतं 5 मध्ये 4 नंबर तासावे ना जाकीर? 5 मध्ये 4 नंबर तासावर. 5 नंबरवर 4 नंबर तासावर. हो. 5व्या गटात. आणि अजून कुठला शंभू? शंभू आहे 80 मध्ये 6 नंबर तासावरती. 80 मध्ये? हो. तो खूप उशिरा निघाला. हो, लेट निघाली आहे गाडी ती. बरोबर. आणि वादळ? वादळ नाही, वादळची जरा तब्येत बरी नाही, त्यामुळं संभाजीनगरला आपला भाऊ आहे प्रज्वल, त्याच्या तिकडे येतो. वादळला काय झालं नक्की? वादळला काय नाही, थोडं डायजेस्टचा वगैरे प्रॉब्लेम आलेला आहे बैलाला, त्याच्यामुळे त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे त्याची आत्ता. शेट, मैदानाविषयी काय सांगाल? फाट्या वगैरे जर बघितल्या तुम्ही तर चढाचं राहणे खटनाचं आहे. हो, दरवर्षी आता आपलं कसं आहे, जुना नाद आहे, दरवर्षीच आपण पाहतो. आणि चांगल्या फाट्या वगैरे खूप सुंदर केलेल्या आहे यावर्षी. चांगलं नियोजन आहे. बरं, गाडीविषयी जर बोलायचं झालं, साई आणि चिमण्या नेहमी गाडी पळती. हो. आणि कधी पण नंबरात आहे. हो, गोलालातच नाही तर नंबरात आहे. बरोबर आहे. आतापर्यंतचा इतिहास राहिला. किती वेळेस गाडी पळाली याच्या अगोदर? याच्या अगोदर 3-4 वेळा पळालेली आहे गाडी. प्रत्येक वेळेस गोलालाच पात्र झालेली आहे. त्याच्यामुळेच आपण ते नियोजन केलेलं आहे. 1 नंबर किती वेळेस राहिला साई आणि चिमण्याचा? साई आणि 2दा केलेला आहे गाडीने 1 नंबर. चांगल्या चांगल्या मैदानात गाडी आणलेली आहे आपण. गाडी ठाम पळती, एकसारखी पळती. आणि ह्या मैदानात कसं आहे, ठाम पाळणारी गाडी जेवढी असेल तेवढाच आता बेनिफिट चांगला मिळतो आपल्याला. नक्की. ठाम गाडी असो, मोठं मैदान आहे, त्या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे ते. आणि शंभू कोणामध्ये म्हटले? शंभू आपला समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांच्या सुंदर सोबतच आहे. बरं. सुंदर मध्ये गाडी पळाली? सुंदर आणि शंभू गाडी पळाली का? हो, सुंदर आणि शंभू वडकीच्या मैदानात गाडी पळालेली आहे. बरं. शेवटच्या सेमीमध्ये गाडी होती, गाडी थोडक्यात मार खाल्ली, त्याच्यामुळे परत एकदा गाडीला चान्स दिलेला आहे आपण. त्यामुळे आहे तशीच गाडी आपण इकडे आणणार आहे. पायरा आदला बदली केला का काय? मग नाही, आदला बदली नाही, असं ठरलेलंच होतं शेठचं माझं आधी. अशा पद्धतीने ती पण गाडी पळाली तर आपण पुढे हाणू म्हणून. तुमचं कितवं मैदान शेठ आहे? माझं म्हणजे माझा बावऱ्या होता पहिला हिंद केसरी. त्यावेळेस पासून म्हणजे एक 10-1 मैदान झाले असं आपली पुशेगावची, म्हणजे माझी स्वतःची. हो ना, तुमचे स्वतःचेच? हो, 10-1 मैदान झाले. 10-1 मैदान झाले. कंटिन्यू तुम्ही दरवर्षी पुसेगावच्या मैदानात असतंच. इथं माणूस काय बक्षिसा करता पळायला येत नाहीये. बरोबर. इथं फक्त मानाचं मैदान आहे. बैल आपलं महाराजांच्या सेवागिरी महाराजांच्या मैदानात पळणं खूप महत्वाचं आहे. गुलाल आणि त्यांचा आशीर्वाद मिळणं खूप महत्वाचं आहे. बैल पळालं तरी ते खूप मोठे आशीर्वाद लागतात आणि आशीर्वादासाठी इथं प्रत्येक जण पळायला येतो. याच्या अगोदर कुठले बैल तुमचे पुसेगावच्या मैदानात राहिलेले? याच्या अगोदर माझा जो बावऱ्या होता पहिला मोठा, तो इथे राहिला होता. शिरसवस्तीचे आपले हिंद केसरी ड्रायव्हर आहेत, दिलीप ड्रायव्हर, यांचा शिरसवस्तीचा बलमा आणि आपला बावऱ्या त्यावेळेस टॉपला गाडी पळत होती. लागोपाठ 21 मैदाने 21 नंबर 1 नंबरचे केलेले होते त्या गाडीने. 21 नंबर लागोपाठ 1 नंबर केलेले होते त्या गाडीने. तीच गाडी आपण इथं पळवली होती. ती गाडी गुलालाच पात्र झाली होती. कितवा नंबर राहिला होता इथं? त्यावेळेस कडनी गाडी होती, मला वाटतं काहीतरी 4-5 नंबर मध्ये गाडी राहिली होती त्यावेळेस. आज एक विशेष बाब बघायला मिळाली आयोजकांकडनं. 1 गाडी 1 पावती. नाही, ते खूप मोठं काय होतं की मागच्या वर्षी बी ज्या पावत्या होत्या त्या संपून गेल्या होत्या आणि जी बैल राहिली समजा पावत्यांच्या ह्याने म्हणा त्याच्या ह्याने वंचित राहिले त्याच्यापासून. आणि ह्या वर्षी योग्य केलं, 1 गाडी 1 पावती
कारण ओरिजिनल हिंदकेसरी मानाचं मैदान म्हणून ओळखलं जातं पुशेगावला. बरोबर. आणि या मैदानात असंच पाहिजे, एक पावती एक गाडी. मग तेव्हाच कळतं ना ओरिजिनल हिंदकेसरी कोण आहे काय ते. तरी पण प्रतिसाद तर महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण प्रतिसाद मोठ्या प्रमाणात गाडा मालकांचा मिळालेला आहे. भरपूर चांगल्यापैकी मिळालेलं आहे. आणि मैदान बी त्याच प्रकारचं आणि खूप टफ मैदान होणार आहे उद्याचं. गाडीवर जॉकी कोण बसल? गाडीवरती उद्या आपलं छोटूबाई आहे, शाकीरबाई, दोघांच्या नियोजनाने गाडी पळेल आपली. दोघातून कोणी बसल? हो. शाकीर भाईला भेटले का नाही? भेटलो की आल्याच. कसं नियोजन शाकीर भाई? आता जाकीर भाई तर आहे सोबत. शाकीरबाई जाकीर आपली घरातली मंडळी सगळी, सगळ्यांच्या विचाराने प्रत्येक बैलाचं नियोजन असतं. राजा असो, चिमण्या असो, वजीर असो, सगळं म्हणजे एक विचाराने नियोजन असतं. असं काही कुठला विषय नसतो त्याच्यामध्ये. बरोबर. चालतं. शुभेच्छा असेल शेट, कारण या गुलालासाठी प्रत्येकाचा परिश्रम आहे. हो. आणि जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आतापर्यंतची आणि ज्याच्यासाठी खास संघर्ष होता, हो, तो कुठंतरी तुम्हाला उद्याच्या मैदानात तिथं लक लागो. कारण पुसेगावचं मैदान म्हटलं की तुम्हाला ते जे खर्च केलेले ते सुद्धा तुमच्या डोक्यात राहणार नाही. नाही त्याचा काही विषय नाही खर्च केलेले वगैरे. इथं जो पळणार आहे त्याच्याच डोक्यावरती गुलाल पडणार आहे. ज्याचा नंदी पळेल त्याला. आणि सगळ्यात मोठा म्हणजे सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद खूप मोठा असणं गरजेचं आहे. देवाने लिहूनच ठेवलेले कोण 12 जण राहणार आहेत उद्या, हे आधीच लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यांच्याच डोक्यावरती उद्या गुलाल आहे. 100% नक्कीच. शेट काय सांगाल? शाकीर भाई पण आले नेमकं मुलाखतीच टायमाला. शाकीर भाईविषयी काय सांगाल? शाकीरबाई काय नाही, मोठा भाऊ आहे आपला. शाकीरबाई काय आपली घरातली मंडळी आहे. थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना सगळं, घरातले विषय आहेत आपले. बाकी कसं नियोजन? राजा वगैरे, राजा वजीर असेल? चांगलं नियोजन केलेलं आहे सगळ्यांचं. आता काही चिठ्ठ्या निघालेले आहेत सगळ्यांना, सगळ्यांची नियोजन माहिती आहेत शाकीरबाई आपलं सगळ्यांचे नियोजन. एकमेकाच्या पायऱ्यात होतं का? आता तुमच्या चिमण्याच्या पायऱ्यात पण शाकीर भाई दखल देता का? सगळे विचाराने, म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक गाडी आणताना विचारतो. प्रत्येक गाडी सोडायला आम्ही सगळेजण एकत्र असतो. आता वडकीचा जे पायरा आहे ना आपल्या राजाचा, वजीरचा आणि राजा, वजीरचा शेटनाच केलता. एक दिवस अगोदर केलता. वजीर पळवायचा नव्हता आपल्याला वडकीला, पण शेट म्हणे तू काय भावलटवाणी करतो, तू बैल राहणारा बैल तिथं, त्याला पायरा कर. बघा तुमच्या हिशोबानं. बरं. त्यानं 2-4 जणांना फोन केले. मग ते म्हणे आपल्याला राजा घालायचा आहे. म्हणलं बघा तुमच्या हिशोबानं. त्यानंच घातला होता राजा. जिथं तो चुकेल तिथं मी बोलतो त्याला, जिथं मी चुकेल तिथं तो मला समजून सांगतो. प्रयत्न हाच असतो आपल्या ग्रुपमधला एक तरी बैल हा गुलालात गेला पाहिजे. आणि एक जरी बैल दावणीचा राहिला या दावणीचा, तर त्या एका बैला मग सगळ्यांचीच नावं खूप मोठी होतात. बरोबर. ती पावती जी राहते तुमची बाजी शार्दूल ग्रुप नावाने एक तुमच्या वडिलांची, आज बी माझी पावती चिमण्या जरी मी घेतलेला असेल, आज बी पावती माझी पैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडळे, नवाब पठाण, शाकीर पठाण, बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव, याच नावाने आज बी पावती आहे माझी. आणि ह्याच नावाने पुढे पण पळत राहणार कंटिन्यू. नक्कीच. दोघांना म्हणजे सगळ्यांनाच तुमच्या संपूर्ण टीमला उद्यासाठी शुभेच्छा राहतील. धन्यवाद. धन्यवाद.